सावकाश जा आणि पोचल्याबरोबर मला फोन करा. थांबा थांबा, तुम्ही हॉस्पिटलला चाललाय ना? मग थांबा, मीही येतो. हो, असं काय करताय? तुमची तब्येत बरी नाहीये. सगळं बरं आहे. मला आत्ता मोनाला बघायचंय. रात्रभर कशी असेल, कोमातून बाहेर आली असेल की नाही. हो, असं लहान मुलासारखं हट्ट नका करू. हो, मी हट्ट करतोय, पण मला माहितीये ती आजारी असली की तिला मी बरोबर लागतो. लहानपणापासून आजारी असली की रात्र रात्र उशाशी बसून काढलेत. मी जातोय. अहो आजोबा, माझं ऐका. तुम्ही आत्ता जाऊ नका, आपण सगळे नंतर जाऊ. का अडवताय मला? माझी मुलं ठीक आहे ना? तर तिला काही... अहो काय बोलताय हे? मग जो तू मला जाण्यापासून का रोखतोय सांगा ना. मी सांगतो तुम्हाला का थांबवतायत ते. कधी कधी आपल्यापेक्षा वयानं लहान असलेल्या माणसाला आपल्यापेक्षा जास्त कळतं, त्यावर विश्वास ठेवायचा असतो. जे तुम्हाला कळत नाहीये म्हणून मला आता इथे तोंड उघडायला लागलं. हे तुम्हाला जे सगळं सांगतायत ना, ते तुमच्यावर अधिकार गाजवायचा आहे म्हणून सांगत नाहीयेत. ते या सगळ्यांना तुमची काळजी आहे माझ्या सकट. मी माझी काळजी घ्यायला समर्थ आहे. नाही आहात तुम्ही. तुमची काळजी घ्यायला समर्थ नाही आहात, हेच कारण आहे. नाही, जरा स्पष्टच बोलतो. तुमच्या मनाला लागलं तरी चालेल. काय नानू असाच आहे. समजा तुम्ही हॉस्पिटलमध्ये गेलात आणि मोनिकाचं जर काही बरं वाईट झालं. नाही, म्हणजे त्यांना तसं नाही म्हणायचं. नाही, मला तसंच म्हणायचंय. समजा तुम्ही हॉस्पिटलमध्ये गेलात आणि मोनिकाचं जर काही बरं वाईट झालं तर स्वतःला सावरू शकणार आहात तुम्ही? पण देव करो आणि तसं काही घडूच नाही. माझ्या सांगण्याचा मुद्दा एवढाच आहे की आपण घरातली जुन्या झाडांसारखी माणसं. खूप उन्हाळे पावसाळे पाहिलेले असतात आपण, पण वादळात पहिल्यांदा उन्मळतात ना ती जुनीच झाडं. गरज आहे आम्हाला तुमच्या सहवासाची. म्हणून थांबा. निघा गपोरी. सफरचंदाचे काप नीट परतल्यानंतर त्यामध्ये दालचिनी पूड आणि मध घालून पुन्हा नीट परतून घ्यावं. बटर लावलेल्या ब्रेडवर सफरचंदाचे तुकडे, बदामाचे तुकडे, टुटी फ्रुटी, डार्क चॉकलेट आणि मीठ घालून दुसरा ब्रेडचा तुकडा त्यावर ठेवून वरच्या बाजूला बटर लावून घ्यावं. एका बाउलमध्ये स्ट्रॉबेरी सिरप आणि क्रीम घालून सॉस तयार करून घ्यावा. तयार सँडविच पॅन मध्ये बटरवर ग्रिल करून घ्यावं आणि स्ट्रॉबेरी सॉस बरोबर सर्व्ह करावं. हे जेव्हा बोलत होते तेव्हा मी बघत होतो की या दोघांनी स्वतःचा संसार उभा केलाच, पण स्वतःच्या संसाराबरोबर अनेकांच्या आयुष्यात आनंद निर्माण केला. तो आनंद महत्त्वाचा. हसत राहा, आनंदी राहा असं म्हणत शुभेच्छा देऊया. आणि ही झी मराठीकडून भेटवस्तू डेव्हिड तुमच्यासाठी. अभिनंदन. आणि वहिनींना तथास्तू पुणे यांच्याकडून ही पैठणी. अभिनंदन. काय गो? हा, काय झालं? काय झालं? काय आले, मी निकाल लावून आली. हो, पण तिची आईच काय बोलली? तिला वाटलं का सगळ्या निशाने आपल्या चुका कबूल केल्या का? आई, मी चांगलं सुनावून आली आहे. त्या तिची बाजू घेत होत्या
पण मी लक्ष दिलं नाहीये. खूप झालं आता. चांगुलपणा खूप झाला. मऊ दिसलं ना की कोपऱ्याने खणतात ना माणसं, ते असं. अगो पण आईच म्हणली काय तिची, पटला काय तिका? मला माहिती नाहीये. आई, मी तुम्हाला नंतर फोन करते. हो. आणि आई बाबा जे बोलले त्याचं वाईट नका वाटून घेऊ. सॉरी. सॉरी काय त्या? नेहा आले. आई मी येते. होय. काकू येते. सावकाश जाग. हो हो. मग काय काकू, कधी उडवता लग्नाचा बार? बघूया.